भूसंपादन प्रकरणात शासनातर्फे मोबदला मिळाला नसल्याने एका न्यायप्रविष्ट प्रकरणाला वेगळं वळण मिळालं। मात्र यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर नामुष्की ओढवल्याचं चित्र होतं। न्यायालयाच्या निकालानुसार चक्क खुर्ची जप्त करण्यासाठी पीडित शेतकऱ्यांसह वकील बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते। त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली। पाहुयात नेमकं काय आहे हे प्रकरण। न्यायालयाच्या निकालानुसार चक्क खुर्ची जप्त करण्यासाठी पीडित शेतकऱ्यांसह वकील बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते। त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली। मोताळा तालुक्यातील गोतमारा कोऱ्हाळा शिवारात पाझर तलावाच्या निर्मितीसाठी 2009 मध्ये अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती। परंतु शासनातर्फे संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने निनार सपकाळ आणि इतर शेतकऱ्यांनी मलकापूर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता। या संदर्भात न्यायालयाने 2023 मध्ये निकाल देत बुलढाणा जिल्हाधिकारी, लघु सिंचन अधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयाला 5,58,000 अदा करण्याचे आदेश दिले होते। परंतु 1 वर्षाहून अधिक काळ उलटूनही पीडित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही। यावर न्यायालयाने कडक भूमिका घेत जिल्हाधिकारी तसंच विशेष भूसंपादन अधिकारी, लघु सिंचन प्रकल्पाअंतर्गत विभाग कार्यालयातील खुर्ची आणि इतर साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार जप्तीच्या कारवाईनिमित्त ॲडव्होकेट बावस्कर यांच्यासह पीडित शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते। आज रोजी मी ॲडव्होकेट विनोद बावस्कर तसेच माझे क्लायंट मोजे कोराळा बाजार, निपाणा आणि गोतमारा या शिवारातील त्यांचे प्रकरणे शासनाने भूसंपादित केलेले होते। तरी त्याविषयीच्या केसेसच्या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर मलकापूर येथे नियमित चालू आहे। त्यामध्ये दरखास्त आहे। त्यामध्ये माननीय कलेक्टर साहेब, माननीय लसिका जोरात साहेब तसेच स्थानिक स्तर श्री मुंडे साहेब यांनी अद्यापपर्यंत कोणतेही पैसे भरलेले नाही आणि ती रक्कम फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आज रोजी आम्ही यांच्या कार्यालयावर जप्ती वॉरंट आणलेला आहे, शासना थ्रू आणलेला आहे। तरी त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिले पैसे भरण्याचे, तरी ते पैसे भरत नाही। त्यामुळे आज रोजी आम्ही या संबंधित तिन्ही अधिकाऱ्याच्या जवळपास जे इन्स्ट्रुमेंट असतील ऑफिसमध्ये, गाडी वगैरे, चेअर वगैरे आणि त्यांचे कम्प्युटर वगैरे हे जप्त करण्यासाठी आलेलो आहोत। ते आम्ही आमची कारवाई करणार आहेत। तरी त्यांनी शासनाचे जे असलेले आमचे पैसे आहेत ते त्वरित भरावे ही त्यांना विनंती आहे।